आजच्या जगामध्ये कोणा थोर व्यक्तीचा अनुयायी किंवा शिष्य होण्यासाठी अपेक्षा करणारे बहुत असतात. पण ती थोर व्यक्ती किंवा गुरु जो आहे त्याची अपेक्षा आहे का आम्हाला शिष्य करून घ्यायची? हा विचार सहसा कोणीही करत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, शिक्षण क्षेत्र किंवा राजकीय, धार्मिक, सामाजिक क्षेत्र असो, या सर्व ठिकाणी आणि इतरही अनेक ठिकाणी अनुयायी असतात, बनतात किंवा अनुयायी म्हणून त्यांची निवड केली जाते. ही निवड संकल्पित कार्य, ध्येय, हेतू पुढे नेण्यासाठी आणि अनेकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केली जाते. येशू ख्रिस्तानेही आपल्या सेवा कार्यासाठी काही अनुयायी म्हणजेच शिष्यांची निवड केली होती. आजच्या अध्ययनात आपण येशूने त्याच्या शिष्यांना कसे पाचारण केले याचे अध्ययन करणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, लूक शुभवर्तमान ह्याच्या 4थ्या अध्यायाला आम्ही मागच्या कार्यक्रमात पूर्णपणे वाचले होते, परंतु मी आपणाला सांगितले की काही वचनांवर स्पष्टीकरण मी पुढच्या कार्यक्रमात आपणाला देईन. 22व्या वचनापासून पुढच्या वचनांवर आपण आता विचार करणार आहोत. लूक शुभवर्तमान 4था अध्याय 22 पासून पुढची वचने. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य माझ्यासोबत उघडा. 4था अध्याय 22व्या वचनापासून पुढे. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं श्रोत्यांनो की जेव्हा लोकांनी येशूकडे पाहिले तेव्हा त्यांनी त्याला ओळखले. त्यांना माहीत होते की हा जो योसेफ सुतार आहे त्याचा पुत्र आहे, आणि त्यांना हा प्रश्न पडला की हा मसीहा कसा होऊ शकतो. लूक हे स्पष्ट करीत आहे की त्याने स्वतःवर आमची क्षीण मानवता घेतली. नंतर आम्ही 23 ते 27 वचने वाचली होती. जर आपणाजवळ बायबल आहे तर ही वचने पुन्हा वाचा. प्रभू फार विलक्षण रीतीने हे मांडित आहे. तो ह्या ठिकाणी 2 गैर यहुद्यांविषयी सांगत आहे जे इस्रायलच्या बाहेरचे राहणारे होते. एक सारफतची विधवा आणि दुसरा सूर्याचा नामान, ज्यांच्या जीवनात परमेश्वराने फार अद्भुत रीतीने कार्य केले. आणि हेच प्रभू ह्या ठिकाणी आम्हाला विलक्षण रीतीने सांगत आहे. तो ह्या लोकांना हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे की ते त्याचे स्वतःचे लोक असून सुद्धा ते फार मोठ्या आशीर्वादांना मुकू शकतात, कारण तो जो आहे त्याला त्यांनी स्वीकारले नाही. ते त्या अनेक विधवा व इस्रायलमधील कोड्यांप्रमाणे आहेत जे एलिया व अलिशाच्या काळात बरे झाले नाहीत. नंतर आम्ही 28 ते 30 वचने वाचली होती. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की येशूच्या स्वतःच्या गावातील लोकांनी त्याला नाकारले होते. नासरेतच्या भोवतालचा भाग फार वर खाली होता. त्यांनी त्याला ज्या डोंगरावर त्याचे गाव वसले होते त्याच्या कड्यावरून लोटून देण्याकरिता तेथवर नेले. ह्या जनसमुदायापासून तो वाचला हे एक आश्चर्यकर्म होते. नंतर 31 वचन आम्ही वाचले होते. श्रोत्यानो, येशू आता कफरनहूमात येतो आणि आपली सेवा पुढे सुरू ठेवतो. ह्या वचनापासून शेवटपर्यंत आता आम्ही प्रभू येशू सोबत एक दिवस राहणार आहोत. लूक आमच्याकरिता हे शक्य करीत आहे. मत्तै व मार्क दोघेही वास्तविकता प्रगट करतात की प्रभू येशूने नासरेतमधून कफरनहूम ह्या ठिकाणी आपले कार्यस्थळ हलवले, कारण श्रोत्यानो, त्याच्या स्वतःच्या लोकांनी त्याचा स्वीकार केला नाही. एक दिवस असा आला की त्याने कफरनहूम येथील लोकांना सांगितले. लूक शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 15वे वचन. हे कफरनहूमा, तू आकाशापर्यंत चढविले जाशील काय? तू अधोलोकापर्यंत उतरशील. कारण श्रोत्यानो, येशूचे प्रमुख कार्यस्थळ कफरनहूम ह्या ठिकाणी होते आणि कफरनहूम ह्या मधील लोकांना उत्तम संधी प्राप्त झालेली होती. लक्षात ठेवा की प्रकाश जबाबदारी निर्माण करतो. जेव्हा आम्हाला परमेश्वराचा आत्मिक प्रकाश प्राप्त होतो तेव्हा आमची जबाबदारी वाढते.
जेव्हा आम्हाला सत्य कळते तेव्हा आम्हाला त्याप्रमाणे वागायचे आहे. आणि ही एक जबाबदारी आहे. 32वं वचन आम्ही वाचलं होतं. जेव्हा प्रभूने सभास्थाना शिकवले तेव्हा तो परुषी व शास्त्र्यांप्रमाणे नाही, परंतु अधिकार असल्याप्रमाणे बोलत होता. 33 ते 37 वचने वाचा. श्रोत्यानो, आम्ही अशा काळात राहत आहोत जेथे दुष्टाने भयंकर असे रूप प्रगट केले आहे. सैतानाची उपासना एक वास्तविकता आहे. दुष्टात्मे प्रभूच्या काळात सुद्धा कार्यरत होते. ते आज सुद्धा कार्य करीत आहेत. प्रभू येशूने आम्हाला दिसतं की अनेक लोकांमधून दुष्टात्म्यांना काढले. इतकेच नाही, परंतु नशा आणणाऱ्या पदार्थांचे सेवन व अनेक भयंकर असे अपराध आणि कार्य, जोपर्यंत अपराधी सैतानाच्या नियंत्रणाखाली पूर्णपणे येत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीकडून शक्य होत नाही. आज आम्हाला वाटतं की अनेक लोक माहीत असताना सुद्धा पाप का करीत आहेत? का इतक्या चोऱ्या, खून, इतका स्वार्थ लोकांमध्ये का दिसतो? श्रोत्यांनो, लक्षात ठेवा की अशा लोकांचं नियंत्रण सैतानाच्या हातात आहे. तोच त्यांना नियंत्रित करीत आहे आणि ते सैतानाच्या नियंत्रणाखाली अशा प्रकारचे कार्य करीत आहेत. आणि सैतानाने त्यांच्या बुद्धीला मंद केले आहे, अंध केले आहे. 38 आणि 39 वचने आपण वाचावीत. सभास्थानातून निघाल्यानंतर प्रभू शिमोन पेत्राच्या घरी गेला असावा असं वाटतं, बहुतेक करून दुपारच्या जेवणासाठी. जेव्हा प्रभू येशूने लोकांना आरोग्य दिले तेव्हा ते हळूहळू बरे झाले नाहीत, परंतु त्वरित बरे झालेत. आणि ही एक विलक्षण गोष्ट आहे. 40 ते 44 वचने आपण वाचावीत अशी माझी आपणाला विनंती आहे. मग ते ह्या घटनेला यशायाच्या पुस्तकात लिहिलेल्या वचनाला सांगून मग ते कृष्णवर्तमान 8 अध्याय आणि 17 वचनात लिहितो की त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले. असे जे यशाया संदेष्टाच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. श्रोत्यांनो, लक्षात घ्या की प्रभूने फार अद्भुत रीतीने आरोग्य दिले. यशायाचे पुस्तक 53 अध्याय आणि 4 वचन सांगतं, खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. श्रोत्यानो, त्याने त्यांच्याविषयी जो कळवळा त्याच्या हृदयात होता त्यामुळे त्यांना आरोग्य दिले. त्याने आमचे सर्व व्याधी, आमचे सर्व क्लेश स्वतःवर घेतले. आज आम्हाला सुद्धा अशाच प्रकारे लोकांना कळवळा दाखवायचा आहे. गलतीकरासपत्र 6 अध्याय आणि 2 वचन सांगतं. गलतीकरासपत्र 6 अध्याय 2 वचन, एकमेकांची ओझी व्हा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. आता आम्ही 5व्या अध्यायाकडे वळत आहोत. ह्या अध्यायामध्ये पहिल्या शिष्यास पाचारण, कुष्ठरोग्यास बरे करणे, पक्षघाती माणसाला बरे करणे, येशू लेव्याला पाचारण करतो, येशू नवे वस्त्र व बुधल्याचा दृष्टांत सांगतो. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा. लोक शुभवर्तमान 5वा अध्याय. 5व्या अध्यायाची पहिली 3 वचने वाचूया. नंतर असे झाले की लोकसमुदाय त्याच्याजवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे पाहिले. त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. त्या मचव्यांपैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायास शिक्षण देऊ लागला. गनेसरेतचा सरोवर म्हणजे गालिल समुद्र आणि ह्या ठिकाणी कोळी आपली जाळी धुत होते. येशू शिमोन पेत्राच्या मचव्यात जाऊन बसला व त्याला किनाऱ्यापासून थोडेसे आत लोटण्यास सांगितले. श्रोत्यांनो, प्रत्येक नाव मासे पकडणारी नाव होऊ शकते. एक अशी जागा जेथून आपण देवाचे वचन सांगू शकाल आणि आत्मे जिंकू शकाल. ह्याचा अर्थ हा नाही की जेव्हा कधी आम्ही वचन सांगू तेव्हा आत्मे जिंकल्याच जातील, परंतु आम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे की हा आमच्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा व्यापार आहे. 4 वचन पहा. आपले बोलणे संपविल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. मत्ते व मार्क आम्हाला सांगतात की जेव्हा पहिल्यांदा प्रभूने ह्या लोकांना बोलावले तेव्हा तो गालिल समुद्राच्या किनारी चालत होता
व शिमोन व अंद्रियास समुद्रात आपले जाळे टाकत होते. ते मासे धरणारे होते. प्रभूने त्यांना म्हटले, मत्ते कृष्णवर्तमान 4 अध्याय आणि 19 वचन. मत्ते कृष्णवर्तमान 4 अध्याय 19 वचन. त्याने त्यांना म्हटले, माझ्या मागे चला, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करेन. तसेच मार्क शुभवर्तमान ह्याचा 1 अध्याय आणि 17 वचन सांगतं, येशू त्यांना म्हणाला, माझ्या मागे या, म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल, असे मी करेन. आता हे पुरुष आपल्या मासे पकडण्याच्या धंद्याकडे पुन्हा जात आहेत. शेवटी प्रभू राया बिलगले तुझिया पाया गेले रे गेले माझे आजवारी जन्म वाया शेवटी प्रभू राया बिलगले तुझिया पाया गेले रे गेले माझे आजवारी जन्म वाया शेवटी प्रभू राया मजला बुद्धी नाही बळ नाही ज्ञान नाही मजला बुद्धी नाही बळ नाही ज्ञान नाही तूच रे तूच माझे आता ख्रिस्ता सर्व काही शेवटी प्रभू राया बिलगले तुझिया पाया गेले रे गेले माझे आजवारी जन्म वाया शेवटी प्रभू राया मी पण फसविले तुला मला दूर केले मी पण फसविले तुला मला दूर केले सर्वथा स्वमानाचे तुझ्या नावे दास्य केले शेवटी प्रभू राया बिलगले तुझिया पाया गेले रे गेले माझे आजवारी जन्म वाया शेवटी प्रभू राया मजला दृढ धरी नको जाऊ देऊ दुरी मजला दृढ धरी नको जाऊ देऊ दुरी एवढी भिका घाली वाट पाहते मी दारी शेवटी प्रभू राया बिलगले तुझिया पाया गेले प्रभू येशूने आपल्या शिष्यांना 3 प्रसंगी पाचारण केले. तो त्यापैकी बहुतेकांना यरुशलेमेत भेटला. योहान
आपल्या शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायात त्याविषयी आम्हाला सांगतो. जेव्हा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने त्याला उघड केले, तेव्हा त्याचे अनेक शिष्य तो कोठे राहतो हे माहीत करून घेऊ इच्छित होते. जे त्याच्या मागे चालले ते होते फिलिप, नथनिएल, शिमोन पेत्र आणि अंद्रियास. ह्यावेळी त्याने त्यांना शिष्य होण्यास पाचारण केले नव्हते. तो फक्त त्यांना भेटला. आता ते मासेमारीच्या धंद्यात परतले होते. नंतर जेव्हा तो गालिल समुद्राजवळून जात होता, तेव्हा त्याने त्यांना मासे धरताना पाहिले. त्याच्या मागे येण्यास सांगितले. नंतर डॉक्टर लूक आम्हाला सांगतात की पुन्हा एकदा प्रभूने माणसे पकडणारे होण्यास त्यांना पाचारण केले व त्यावेळी त्यांना प्रेषित हे पद त्याने दिले. 5वा अध्याय 5वं वचन पहा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. हे लोक कुशल मासे पकडणारे होते, परंतु पूर्ण रात्रभर प्रयत्न करून त्यांच्या हाती काहीच लागले नाही. प्रभू येशूने त्यांना आज्ञा केली. 6वं वचन पहा. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. प्रभू येशूने त्यांना जाळी खाली सोडण्यास सांगितली होती. त्याच्या मार्गदर्शनानुसार त्यांना मासे पकडायचे होते. ह्या ठिकाणी आमच्यासाठी अनेक गोष्टी आहेत ज्या आम्हाला शिकायच्या आहेत. मासे पकडणे ही एक कला आहे श्रोत्यानो. ज्या ठिकाणी मासे आहेत तेथेच आपणाला जावे लागेल व योग्य प्रकारचे खाद्य किंवा अन्न त्याकरिता वापरावे लागेल. आपणाला धीराची आवश्यकता पडेल. परंतु महत्त्वाचा पाठ जो आम्हाला ह्या ठिकाणी ही वचने शिकवित आहेत तो हा की आम्हाला त्याच्या मार्गदर्शनानुसारच त्याच्या सूचनांचे पालन करूनच मासे पकडावे लागतील. ह्या प्रसंगात जाळी फाटली. नंतर योहानाचे शुभवर्तमान ह्यामध्ये आम्हाला दिसतं की माशांनी भरलेली जाळी मात्र फाटत नाही. ह्या कोळ्यांची जाळी एक सत्य आमच्या समोर मांडते. श्रोत्यानो, ह्या वेळेपर्यंत अशी कुठलीच जाळी उपलब्ध नव्हती जी मास्यांना पकडून ठेवेल, कारण तो अद्याप मरून पुन्हा जिवंत झाला नव्हता. हे शुभवर्तमान आहे. जाळी ती मास्यांना धरून ठेवेल. ती जाळी ख्रिस्ताच्या मृत्यू व पुनरुत्थानावर आधारित आहे. ह्यावेळी मृत्यू व पुनरुत्थान झालेले नव्हते. जाळी फाटली. त्याच्या मृत्यू व पुनरुत्थानानंतर त्याने त्यांना मासे कसे पकडायचे हे सांगितले आणि आम्हाला दिसतं की ती जाळी फाटली नाही. योहानकृत शुभवर्तमान 21वा अध्याय 1 पासून 11 वचने आपण ह्याकरिता वाचू शकता. ह्या ठिकाणी तू त्यांना सांगतो की जाऊन संपूर्ण जगाला सुवार्ता सांगा. योहानकृत शुभवर्तमान 21 अध्याय 1 पासून 11 वचने. आता आपण 5वा अध्याय 7 आणि 8 वचने वाचूया. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मसव्यात होते त्यांनी येऊन आपणाला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यास खुणाविले. मग ते आल्यावर दोन्ही मसवे इतके भरले की ते बुडू लागले. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. लक्षात घ्या श्रोत्यानो की असंख्य प्रमाणात मासे पकडण्यात आलेत. पेत्र त्याच्या अपयशाविषयी सांगतो. त्याच्या विश्वासाच्या कमतरतेमुळे तो मासे पकडण्यास सुद्धा तितका चांगला नव्हता. जेव्हा शिमोनाने म्हटले, प्रभूजी माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे, तेव्हा तो म्हणत होता की प्रभू, तू मला माणसे पकडण्यासाठी बोलावले, परंतु मी अपयशी ठरलो. मी पुन्हा मासे पकडण्याच्या पेशाला सुरुवात केली. मला वाटले तशा प्रकारचे मासे धरणे मला अधिक चांगल्या प्रकारे माहीत आहे, परंतु आता मला कळले की मला माहीत नाही. तू माझ्यापासून दूर जा, मला एकटे सोड, मी पापी मनुष्य आहे. ज्याच्यावर तू भरोसा ठेवू शकशील असा तुला दुसरा कोणी अवश्य मिळेल. परंतु श्रोत्यानो, प्रभू येशूने शिमोनाला सोडले नाही. तो त्याचा उपयोग करून घेणार होता आणि हे आम्हाला सुद्धा लागू पडते. आम्हाला जे करायचे ते हे की आम्ही चांगले मासे धरणारे नाही हे आम्हाला समजून घ्यायचे आहे. आमचे अपयश, आमचा अविश्वास समजून घ्यायचा आहे. जेव्हा आम्ही त्याच्यावर विसंबून राहू तेव्हा तो आम्हाला ह्या व्यवसायातून काढून टाकणार नाही, परंतु आमचा योग्य प्रकारे उपयोग करून घेईल. हे फार उत्साहित करणारे असे सत्य आहे. आता 9 आणि 10 वचने पहा काय सांगतात.
कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. तसेच शिमोनाचे भागीदार जब्दीचे मुलगे याकोब व योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, भिवू नको, इथून पुढे तू माणसे धरणारा होशील. शिमोन पेत्राने माणसांना धरले. त्याने पेंटेकॉस्टच्या दिवशी कशा उत्तम प्रकारे ते केले ते लक्षात घ्या श्रोत्यानो. ह्या ठिकाणी प्रभूने दिलेले उत्तर किती समयोचित आणि योग्य होते ते पहा. पेत्राच्या पहिल्या भाषणानंतर 3000 लोक ख्रिस्ताकडे आलेत. पेत्र परमेश्वराच्या सूचनांप्रमाणे मासे धरीत होता. येथे एक दुसरा पाठ आहे. काय आपणाला माहीत आहे का की दुसरा मासे धरणारा सुद्धा आहे? होय श्रोत्यानो, सैतान सुद्धा मासे धरणारा आहे, हे लक्षात घ्या. तिमोथेला दुसरे पत्र 2 अध्याय आणि 26 वचन सांगतं, आणि सैतानाने त्यांना धरून ठेविल्यानंतर ते त्याच्या पाशातून सुटून देवाच्या इच्छेस वश होण्याकरिता शुद्धीवर येतील. सैतानाच्या हातात सुद्धा एक फासा आहे. देवबाप तुमच्या आत्म्यांना वाचवू इच्छितो. त्याचवेळी सैतान जगातल्या आकर्षक गोष्टी फासात अडकवून तुम्हाला पकडण्याचा प्रयत्न करतो. आपण परमेश्वराच्या फास्याला वधस्तंभ म्हणू शकता, ज्यावर त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी मरण पावला. हा आपणासाठी परमेश्वराचा आज संदेश आहे. आज आपण कोणत्या फासात अडकलेले आहात? सैतानाच्या किंवा परमेश्वराच्या? लक्षात ठेवा की हे 2 फासे आहेत, तिसरा नाही. 12 आणि 13 वचने पहा. पुढे असे झाले की तो एका गावी असता पहा, तेथे कुष्ठरोगाने भरलेला असा एक माणूस होता. त्याने येशूला पाहून पालथे पडून त्याला विनंती केली की प्रभूची आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास समर्थ आहा. तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. आणि लागलेच त्याचे कुष्ठ गेले. त्या माणसाला कुष्ठरोग आहे हे त्याने कसे जाणले ह्याविषयी आम्हाला सांगण्यात आले नाही, परंतु बहुधा ते येणेप्रमाणे घडले असेल. तो एक दिवस शेतातून थकून घरी आला असेल आणि त्याने आपल्या हातावर एखादा फोडा पाहिला असेल आणि त्याने म्हटले असेल की मला शेत नांगरताना फार त्रास होतो, त्याला औषध लाव आणि पट्टी बांधून दे असे त्याने आपल्या पत्नीला म्हटले असेल. आणि दुसऱ्या दिवशी तो फोडा अधिक पसरलेला दिसतो. काही दिवसातच दोघांनाही संशय निर्माण होतो की कदाचित तो कुष्ठरोग आहे. आणि ती म्हणते की तुम्ही याजकाकडे जा. आणि याजक त्याला 14 दिवस एकलकोंड्या ठिकाणी ठेवतो. 14 दिवसानंतर याजक पुन्हा त्याचे निरीक्षण करतो आणि दिसतं की कोड पसरलेला आहे. आणि कोड आहे हे निश्चित झाल्यानंतर तो त्याच्या कुटुंबातील लोकांना सुद्धा भेटू शकत नाही. ते लोक दुरूनच त्याच्या पुढे भोजन ठेवीत आणि दुरून त्याला पाहत असत. आणि एक दिवस येशू ख्रिस्त त्या रस्त्याने जाताना तो त्याला स्पर्श करतो आणि त्याला आरोग्य प्राप्त होते. श्रोत्यानो, काय आपण कल्पना करू शकता की हा स्पर्श त्याच्यासाठी किती अर्थपूर्ण होता? काय आपल्या जीवनाला ख्रिस्ताने स्पर्श केला आहे? आज अनेक जीवनांना त्याच्या स्पर्शाची आवश्यकता आहे. जर आपण त्याचे आहात आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे मासे धरीत आहात तर मला खात्री आहे की आपण अवश्य ना अवश्य कोणाला ना कोणाला तरी त्याच्याकरिता जिंकाल. तुम्हाला आपला हात पुढे करून कोणाला ना कोणाला तरी स्पर्श करायचा आहे. आणि लक्षात ठेवा की अशा व्यक्तींना फक्त आपणच स्पर्श करू शकता. नंतर आम्हाला पक्षघाती माणसाला त्याने कशा प्रकारे बरे केले हे वाचायला मिळते. मी आपणाला विनंती करते की 17 ते 26 वचने आपण वाचा. वेळेअभावी ही वचने मी आपणाकरिता वाचू शकणार नाही. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं श्रोत्यांनो की ह्या लोकांनी ह्या पक्षघाती माणसाला बाजेवर टाकून येशू ख्रिस्तासमोर आणले. अनेक आहेत जे जोपर्यंत आपण त्यांना उचलून ख्रिस्ताकडे आणणार नाही तोपर्यंत शुभवर्तमान ऐकू शकणार नाहीत. त्यांना ख्रिस्ताचा स्पर्श होणार नाही. असे लोक पापाने पक्षघाती झालेले आहेत. जगातील अनेक गोष्टींनी त्यांना धरून ठेवले आहे. रीतिरिवाज, मतभेद ह्यांनी ते पिडलेले आहेत. ते कधीच हे मनुष्य तुझ्या पापांची क्षमा झाली आहे हे शब्द ऐकू शकणार नाहीत. श्रोत्यानो, ह्या सर्व घटना हीच वास्तविकता प्रदर्शित करतात की प्रभू येशू ख्रिस्त हेच अपेक्षितो की आम्ही त्याच्या तारणाचा संदेश इतरांना सांगावा. ह्या कार्यासाठी
अनेक स्त्री पुरुषांची आज आवश्यकता आहे. आपण 27 ते 39 वचने अवश्य वाचावीत. वेळेअभावी ही वचने मी आपणाकरिता वाचू शकणार नाही. श्रोत्यांनो, ही मेजवानी लेवीने दिली, जो एक जकातदार होता. तो ह्याद्वारे दुसऱ्यांना ख्रिस्तासाठी जिंकू पाहत होता. तो कर घेणारा एक दुष्ट व्यक्ती होता व त्याने ह्या मेजवानीसाठी त्याच्यासारख्याच लोकांना आमंत्रित केले होते, जेणेकरून त्यांची ख्रिस्ताशी भेट व्हावी. लक्षात ठेवा की तो श्रीमंत माणूस होता. परुषी व शास्त्री त्या ठिकाणी होते. ते स्वतःचे तोंड बंद ठेवू शकले नाहीत आणि ते शेवटी त्याच्याकडे आलेत. शास्त्री व परुषी एका प्रश्नाद्वारे टीका करतात, परंतु ख्रिस्ताजवळ त्यांच्या प्रश्नासाठी चांगले उत्तर होते. तो त्याच्या लोकांचे संरक्षण करतो. शास्त्री व परुषी शिष्यांना विचारतात की ते जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर का खातात. ख्रिस्ताने दिलेले उत्तर साधे परंतु विलक्षण होते. तो एक महान वैद्य होता व जे लोक बरे आहेत त्यांना आरोग्य देत तो फिरला नाही, परंतु जे पापाच्या रोगाने ग्रस्त आहेत अशांना आरोग्य देण्याकरिता तो आला. जे स्वतःची गरज ओळखतात त्यांच्यासाठी शुभवर्तमान आहे. असे अनेक लोक आहेत जे स्वतःला फार चांगले समजतात. त्यांना वाटतं की आम्हाला तारणाची गरज नाही. त्यांना त्यांच्या गरजेची जाणीव नाही. जर श्रोत्यानो आपणाला वाटतं की आपण गरजवंत आहात, तर शुभवर्तमान आपणासाठी आहे. ख्रिस्त आपणाला वाचवू इच्छितो आणि तो वाचवण्यास समर्थ आहे. परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, येशूचे जसे सेवा कार्य महत्त्वपूर्ण होते, त्याचप्रमाणे त्याने केलेली शिष्यांची निवडही महत्त्वपूर्ण होती. त्याचे पाचारण हे विशिष्ट लोकांसाठी होते आणि खऱ्या अर्थाने या सर्व शिष्यांनी अर्थात एक सोडून आपली निवड योग्य केली होती, हे कालांतराने सिद्धही केले. ज्या शिष्यांची निवड येशूने केली त्यांना कल्पनाही केली नसेल त्यांनी की ख्रिस्ताचे शिष्य बनण्याद्वारे त्यांना काय प्राप्त होईल. प्रतिफळ तर प्रत्येक गोष्टींसाठी आहे. काय आपणास येशू देऊ करत असलेल्या प्रतिफळाची अपेक्षा आहे? काय आम्हाला त्याचे शिष्य होता येईल? काय आम्ही येशूचे सूचनांप्रमाणे करण्यासाठी तयार आहोत? आपण विचार करूया. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या प्रेमळ पित्या, उपकार स्तुतीच्या अंतःकरणाने आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत, यासाठी की प्रभूजी तुझी प्रत्येक वचनं आमच्या अंतःकरणाला भिडणारी आहेत. तुझ्या प्रत्येक वचनात आम्हाला मार्गदर्शन आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बाप्पा, आज आम्ही पाहिलं शिष्यांचं पाचारण. येशूने त्यांना बोलावलं आणि त्यांनी सर्व सोडून तुझ्या मागे येण्यासाठी तयारी केली. प्रभूजी, आज आम्ही आमच्या जीवनामध्ये देखील याचप्रमाणे करण्यासाठी स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. तो आम्हा प्रत्येकाचा स्वीकार कर. प्रत्येकाला तो आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे ही विनंती केली आहे, म्हणून तो ऐक. आमेन. ख्रिस्ताने तुम्हाला निवडले आहे, म्हणून योग्य फळ द्या. प्रभू आपणास सहाय्य करो.